धन्यवाद विशाल। महाराष्ट्रामध्ये भेटीगाठींचं सत्र सुरू झालेलं आहे। मंत्रिपदासाठी जे जे इच्छुक आहेत त्यांचं लॉबिंग सुद्धा पाहायला मिळतंय, पण एका प्रश्नाचं उत्तर अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं नाही की राज्याचे पुढचे मुख्यमंत्री कोण आणि कोणती तगडी खाती कुणाच्या खात्यात जातील। या सगळ्या संदर्भातल्या घडामोडींना कसा वेग आलाय, महाराष्ट्रभरातल्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे। सुरुवात हेडलाईन्सनं करूया। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। भाजप शिवसेनेत दिलजमाईचे प्रयत्न, महाजनांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर उदय सामंतांची फडणवीसांसोबत बैठक। अर्थमंत्रालयावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच। आता शिवसेनेचा अर्थमंत्रालयावर दावा, तर अर्थमंत्रालय कायम ठेवण्यासाठी दादांची सुद्धा फिल्डिंग। आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या। शिवसेने इतकीच मंत्रिपदं आम्हालाही मिळावीत, स्ट्राईक रेटचा मुद्दा उपस्थित करत छगन भुजबळांची मागणी। काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये। वर्षा निवासस्थानी दाखल होताच घेतली महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीची बैठक, देवेंद्र फडणवीसांचाही सहभाग। मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला, सर्वात मोठ्या पक्षाला सर्वात मोठा वाटा। भाजपला 23 ते 24 मंत्रिपदं, शिवसेनेला 12 ते 13, तर एनसीपीला 9 मंत्रिपदं मिळण्याचा अंदाज। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री पद द्या, गुलाबराव पाटील यांची मागणी। मुख्यमंत्री पदाचा निर्णय श्रेष्ठीच घेतील, भाजपकडनं स्पष्ट। पाच डिसेंबरला आझाद मैदानावर महाशपथविधी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 20 मंत्री घेणार शपथ। मार्कडवाडीतील बॅलेटवरच्या मतदानाची प्रक्रिया रद्द, तर आमची लढाई सुरू राहणार, जानकरांचा एल्गार। आता गाफील राहू नका, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं जनतेपर्यंत पोहोचवा। उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश, महापालिका निवडणुकांसाठी कसली कंबर। शिवाजी पार्कातील रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचं लोकार्पण, सचिन तेंडुलकर, प्रवीण आमरेंची उपस्थिती, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही हजर। नमस्कार।